नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएड सीईटी 2026च्या एक्झामबद्दल माहिती पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम तांत्रिक अडचणीमुळे दिलेल्या तारखेला झाल्या नव्हत्या त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 5 एप्रिल 2026 या दिवशी होणार आहे। परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। यातील प्रश्न आपण झालेल्या पेपरच्या आधारे संभाव्य प्रश्न घेतले आहेत। तसेच आपण 27, 28, 29 मार्च या दिवशी झालेल्या पेपरमधील म्हणजेच विचारण्यात आलेले सर्व प्रश्नांवर सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या, कारण त्यातील 10-15 तरी प्रश्न रिपीट होतात। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहावयास मिळतील। प्रश्न पहिला, नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आराखडा कोणता आहे? तर नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आराखडा 5+3+3+4 असा आहे। हा प्रश्न आता एक्झाममध्ये विचारण्यात आला होता। या NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाचा जुना म्हणजेच 10+2 आराखडा बदलून 5+3+3+4 हा नवीन शैक्षणिक आराखडा लागू करण्यात आला आहे। हा आराखडा 3 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या मानसिक आणि विकासात्मक टप्प्यांवर आधारित आहे, ज्यामध्ये पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक अशा 4 टप्प्यांचा समावेश होतो। म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट करायचे आहेत आणि किती आपले उत्तर बरोबर आले ते सुद्धा सांगायचे आहे। नंतरचा प्रश्न, अमित म्हणाला ती मुलगी माझ्या आईच्या नातवाची पत्नी आहे, तर अमितचे त्या मुलीशी नाते काय? तर याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, सासरा। तर ते कसे पाहूया आपण। अमितच्या आईचा नातू म्हणजेच अमितचा मुलगा। नातवाची पत्नी आहे अमितच्या मुलाची पत्नी, आणि अमितचे नाते आपल्या मुलाच्या पत्नीसाठी अमित हा सासरा असेल। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, सासरा हे बरोबर आहे। पुढील प्रश्न, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 668 किलोमीटर। गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे। या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी झालेला आहे। महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर आणि एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर। गोदावरी नदीचे टोपण नाव आहे दक्षिण गंगा किंवा यालाच वृद्धगंगा असेही म्हणतात। तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्षिण गंगा आणि वृद्धगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? तर गोदावरी नदी येईल। महाराष्ट्रातील मुख्य प्रवाह आहेत नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या ठिकाणी आहेत। पुढील प्रश्न, राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान म्हणजेच रुसा चे नामांतर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कशात करण्यात आले आहे? तर याचे उत्तर असेल PM उषा म्हणजेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान। राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे नामांतर नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत PM उषा म्हणजेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानमध्ये करण्यात आले आहे। ही योजना उच्च शिक्षण संस्थांना निधी देण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना असून ती आता नवीन शिक्षण प्रणालीच्या ध्येयानुसार पुनर्रचित करण्यात आली आहे। ही मूळ योजनेचे नाव आहे रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान 2013 ची, आणि नवीन नाव काय तर PM उषा म्हणजेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान 2023। पुढील प्रश्न, 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे राम सुतार। 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना मिळालेला आहे। यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी सारख्या जागतिक स्तरावरील शिल्पांची रचना केली आहे। वयाच्या 100व्या वर्षी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर झाला आहे।
तर आपण हे पर्यायामधील अशोक सराफ यांना 2023चा मिळाला होता. तर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना दिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, अ हा ब चा भाऊ आहे, क ही अ ची आई आहे, ड हा क चा वडील आहे, तर अ चे ड शी नाते काय? अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपल्याला स्वतःला ग्राह्य धरून सोडवायचे, त्यामुळे लवकर उत्तर मिळते. तर हे प्रश्न सोडून घेऊया आपण. अ आणि ब हे दोघे भाऊ आहेत. अ हा ब चा भाऊ म्हणजे अ आणि ब हे दोघे भाऊ. क ही अ ची आई आहे. क ही त्यांची आई आहे. आईचे वडील ड हे अ चे आजोबा लागतील, म्हणून अ हा ड चा नातू आहे. तर याचे योग्य उत्तर होईल नातू. पुढील प्रश्न, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर याचे उत्तर येईल 21 जून. तर 21 जून या दिवशी सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. त्यामुळे काय होते, तर उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस येतो आणि सर्वात लहान रात्र असते. या पूर्ण खगोलीय घटनेला उन्हाळी संक्रांत असे म्हणतात. आता 22 डिसेंबर बद्दल बोलूया. 22 डिसेंबर या दिवशी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो, तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो. 23 सप्टेंबर या दिवशी शरद संपात असतो, म्हणजेच या दिवशीही उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दिवस आणि रात्र समान कालावधीचे असतात. ते कधी, तर 23 डिसेंबर या दिवशी. आणि 21 मार्च बद्दल बोलले तर या दिवशी वसंत संपात असतो. यावेळी पृथ्वीवर सर्वत्र दिवस आणि रात्र समान म्हणजेच 12 तासांचे असतात. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणांपैकी पुणे जिल्ह्यात किती ठिकाणे आहेत? तर महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणांपैकी पुणे जिल्ह्यात 5 ठिकाणे आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांपैकी पुणे जिल्ह्यात असलेली 5 गणपती मंदिर आपण पाहूया. मोरेश्वर या ठिकाणी, मोरेश्वर हे मंदिर मोरगाव या ठिकाणी आहे. तर सिद्धिविनायक सिद्धटेकला, चिंतामणी थेऊर या ठिकाणी, महागणपती रांजणगावला आणि गिरिजात्मक लेणाद्री आणि उर्वरित 3 मंदिर हे रायगड जिल्ह्यात आहेत. यावरती प्रश्न हमखास विचारला जातो. जर अ हा ब चा पती असेल आणि क ही ब ची बहीण असेल, तर अ चे क शी नाते काय? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, मेहुणा. तर हे आपण कसे येते ते पाहूया. हे असे प्रकारचे प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून या प्रश्नांची उत्तरे सोडवल्यास पटकन उत्तर मिळते. तर अ हा ब चा पती आहे, म्हणजेच अ पुरुष आणि ब स्त्री आहे आणि हे पती पत्नी आहेत. क ही ब ची बहीण आहे, म्हणजे ब आणि क या सख्या बहिणी आहेत. अ चे क शी नाते विचारले. पत्नीच्या बहिणीला मराठीत मेहुणी म्हणतात आणि त्या मेहुणीसाठी तिचा दाजी म्हणजेच मेहुणा म्हणजे ब्रदर इन लॉ असतो, म्हणून पर्याय क्रमांक बी मेहुणा हे उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणतात? तर याचे उत्तर येईल पंचगंगा, ऑप्शन क्रमांक बी. तर ही नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या 4 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाने बनते. 5वी सरस्वती नदी गुप्त मानली जाते. कोल्हापूर शहर याच नदीच्या काठी वसलेले आहे. पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची मुख्य नदी असून शेती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तिला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, सन 2025 ते 26च्या चालू घडामोडीनुसार भारताच्या सध्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव काय आहे? तर याचे उत्तर येईल ज्ञानेश कुमार.
ज्ञानेश कुमार यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली असून त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत असेल. राजीव कुमार हे भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त होते, ज्यांचा कार्यकाल 18 फेब्रुवारी 2025 रोजी संपला. आणि DY चंद्रचूड हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. तर R व्यंकटरामणी हे भारताचे महान्यायवादी आहेत. म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहेत. पुढील प्रश्न. अ ही ब ची मुलगी आहे, ब ही क ची आई आहे, ड हा क चा भाऊ आहे, तर ड चे अ शी नाते काय? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, भाऊ. ते कसे येते ते पाहूया आपण. अ ही ब ची मुलगी आहे, म्हणजेच ब ही पालक म्हणजेच आई किंवा वडील आहे आणि अ ही त्यांची मुलगी आहे. पुढचं दिलेलं आहे ब ही क ची आई आहे. या ठिकाणी स्पष्ट झाले की ब ही आई आहे. जर अ आणि क या दोघांची आई ब असेल तर अ आणि क ही भावंडे आहेत. ड हा क चा भाऊ आहे, म्हणजे जर ड हा क चा भाऊ असेल तर तो अ चा देखील भाऊच असणार, कारण त्या सर्वांची आई ब आहे. त्यामुळे ड चे अ शी नाते भावाचे येईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला कोणत्या थोर व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला पर्याय क्रमांक बी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात असून मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. याला अधिकृतपणे पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान असे म्हटले जाते. याचे वैशिष्ट्य असे की पेंच नदी या उद्यानाच्या मध्यातून वाहते, म्हणून याला पेंच हे नाव पडले आहे. प्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांची द जंगल बुक ही कादंबरी याच परिसरातील जंगलावर आधारित आहे असे मानले जाते. पुढील प्रश्न. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके म्हणजेच NPST कोणाद्वारे विकसित केले जाते? तर प्रश्न महत्त्वाचा आहे. NPST म्हणजेच नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, NCTE. तर शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके ही NCTE द्वारे विकसित केली जातील. NCTE म्हणजेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद. याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षकांची गुणवत्ता आणि व्यावसायिकता सुधारण्यासाठी ही मानके निश्चित करण्याची जबाबदारी NCTE कडे सोपवण्यात आली आहे. पुढील प्रश्न. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर आहे. आपण इतर पर्यायाचे स्पष्टीकरण पाहूया. नाथसागर हे जायकवाडी धरण पैठण या ठिकाणी आहे. तर उजनी धरणाला यशवंत सागर हे नाव आहे, ते सोलापूर या ठिकाणी आहे. तर राधानगरीतील लक्ष्मी सागर हे आहे, ते कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे धरण आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या इतर मित्रांनाही याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.